आज काष्टी या ठिकाणी महादेव जानकर राष्ट्रनायक यांची एक हर हर महादेव घर घर महादेव अशी रॅली आयोजन केलेलं आहे। राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश सचिव सन्माननीय कोठारी साहेब हे अहमदनगर जिल्ह्याचे दक्षिणचे नियोजन करत आहेत। त्यांना ते नियोजन कशा पद्धतीने चालू आहे। नमस्कार कोठारी साहेब, आपण जी रॅली हे हर हर महादेव घर घर महादेव रॅलीचे नियोजन केलेलं आहे, त्याचं पुढचं विजन कशा पद्धतीचं असेल? जय भारत। हर हर महादेव घर घर महादेव या अभियानांतर्गत ही रॅली नगर दक्षिण मतदारसंघामध्ये आज सकाळी कर्जत येथून महादेव मंदिरात महादेवाला अभिषेक घालून ही रॅलीची सुरुवात झाली। कर्जतहून ही रॅली चिंचोली, वालवड आणि आढळगाव आणि आता आलेली श्रीगोंद्याहून काष्टीहून असंच पारनेर तालुका पूर्ण घेऊन नंतर नगर तालुका, नगर शहर, राहुरी, शेवगाव, पाथर्डी आणि जामखेड अशा संपूर्ण मतदारसंघात 7 दिवस ही रॅली फिरणार आहे आणि जनसामान्यांचे प्रश्न समजावून घेणार आहे। त्याकरता हे अभियान हर हर महादेव घर घर महादेव आपण राबवत आहोत। त्यानंतर तुमचे जे महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा देशामध्ये जे आघाडी झालेली काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना असेल यांच्याशी काही बोलणी चालू आहे का? किंवा तुमचा स्वतंत्र नारा आहे किंवा तुमची तिसरी आघाडी काही तयार होण्याचे चिन्ह आहेत असं काही वाटतं का? आता परवा 17 तारखेला माढा येथे राष्ट्रीय समाज पक्षाचा निर्धार मेळावा झाला आणि त्यामध्ये राष्ट्रनायक नामदार महादेवजी जानकर साहेब यांनी स्पष्ट सांगून टाकलेलं आहे की स्वबळाचा नारा दिलेला आहे। त्यामुळे राष्ट्रीय समाज पक्ष हा महाराष्ट्रात आणि देशात स्वबळावरच लोकसभा निवडणुका लढवणार आहे। तर हे होते राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश सचिव सन्माननीय रवींद्रजी कोठारी यांची आपण उघड मुलाखत घेतलेली आहे। कॅमेरामॅन शब्दभूमी न्यूज साहेबराव रासकर, श्रीगोंदा प्रतिनिधी।